हाच की हां. आज आमचा सांगलीतला दुसरा दिवस आहे आणि आज आमच्या मामाचं लग्नही आहे. तर आम्ही सकाळी लवकर उठलो आणि पटकन रेडी झालो. घाला हार. सौरभ मामाला आणि मामीला लग्नाच्या शुभेच्छा देऊन झाल्यानंतर आम्ही आमचा सांगलीचा मामा देव मामा याच्याकडे जाण्यासाठी निघालो. सर्वज्ञ का देव मामा, आजी आजोबा आणि मावशी काका यांच्यासोबत आम्ही सांगली दर्शनासाठी निघालो आणि आमचा पहिला स्टॉप होता लांजेकर मिठाई. हे ओजी लांजेकर दुकान आहे. इथला कलाकंद घेतल्यानंतर आम्ही इथेच एक वडापाव खाल्ला आणि पुढे फिरण्यासाठी निघालो. आजी आणि मामा आम्हाला ठिकठिकाणी फन फॅक्ट सांगत होते. ते दोघंही बॉर्न अँड ब्रॉटअप सांगलीकर असल्यामुळे त्यांना इथली सगळी माहिती आहे. पुढे आम्ही इथल्या बाजारपेठेत असलेल्या श्री मारुती मंदिर या ठिकाणी भेट दिली.
इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमची सांगलीची स्ट्रीट फूड टूर सुरू केली. भारताची क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्या इंटरव्ह्यूमध्ये एकदा ऐकलं होतं की तिला सांबा भेळ खूप आवडते. तर आज आम्ही तिथेच भेळ टेस्ट करण्यासाठी आलो आहोत. सर्वज्ञ भेळ खालीस का तू? खा ना. हा खा खा. भेळ आवडली तुला? हा खरंच इथला खूप पॉप्युलर स्पॉट आहे. बरीच लोक इथे येत असतात आणि नेहमी गर्दी असते इथे. इथली भेळही खूप छान होती, पण क्वांटिटीच्या बाबतीत थोडी कमी वाटली. भेळ खाऊन सर्वज्ञ पण थोडा चार्ज झाला होता. आता उतरून तो मामाचा आणि आजोबांचा हात पकडून चालत चालला होता. पोलीस मुख्यालयाच्या समोरच हा त्रिमूर्ती भेळ म्हणून एक स्पॉट आहे, जो मामा, आजी आणि आजोबा यांचा फेवरेट स्पॉट आहे. दर्शन घेऊन वरती यायला अर्धा तास लागेल. तिथनं खिद्रापूर जायला परत अर्धा तास लागेल. खिद्रापुरातलं मंदिर लगेच बघून मी जरा कोणतरी सांगणार किंवा ऑडिओ हे जर असेल बघा असेल आता झालं असेल पण ते खूपच आता फेमस झालेलं आहे. आणि हे करा परत सांगितलं. इथली भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस ऑलमोस्ट सगळंच आम्ही ट्राय केलं आणि ते सगळंच खूप सुंदर होतं. इथली क्वांटिटी भरभरून होती. कुठलं मिल्कशेक पिणार आहेस तू? कुठलं मिल्कशेक पिणार आहेस?